तुम्ही एक कम्प्युटर युजर आहात किंवा लॅपटॉप युजर आहात जे काही असणार, परंतु मित्रांनो तुम्ही बऱ्याचशा अशा ठिकाणी प्रायव्हसी सेटिंग तुमची पूर्णपणे लीक करून ठेवलेली आहे. म्हणजे कोणताही आपला कोणतीही परमिशन तुम्ही दिलेली आहे, तर हे तुम्हाला पाहायचं असेल तर आताच हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या मित्रांनो. तर त्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, विंडोज बटन प्रेस करा किंवा इथे क्लिक करा, सेटिंगवरती क्लिक करा. त्याच्यानंतर प्रायव्हसी नावाचा एक ऑप्शन तुम्हाला इकडे दिसेल, त्या प्रायव्हसीवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल बघा, आपण कोणत्या आपल्या परमिशन दिलेली आहे, ॲप परमिशन नावाची हेडिंग दिसेल. सिंपल याच्या खाली बघा लोकेशनवरती क्लिक करा. तुम्ही लोकेशन कुठल्या ॲपला दिलेली आहे हे तुम्हाला इथे दिसून येईल. कोणत्या ॲपला द्यायची आहे, कोणत्या ॲपला नाही द्यायची आहे हे तुम्ही ठरवू शकता. जसं 3D व्ह्यूवरला द्यायची काही गरज नाही, स्काईपला पण काही गरज नाही, नका देऊ, ठीक आहे, ऑफ करून घ्या. त्याच्यानंतर कॅमेरा, आता कॅमेऱ्याची परमिशन तुम्ही कोणत्या ॲपला दिलेली आहे बघा. एवढं साऱ्या ॲपला आपण परमिशन देऊन ठेवलेलं असतं, ठीक आहे. आपल्याला काही माहिती नसते, आपण यस ओके अलाव करतो, ठीक आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणी परमिशन द्यायचं त्या ठिकाणीच द्या मित्रांनो, इतर ठिकाणी देऊ नका, ठीक आहे. तर असे तुम्ही येथून प्रत्येक ॲपनुसार पाहू शकता की कोणत्या ॲपला आपण कोणती परमिशन दिलेली आहे. तर परमिशन आधीच बघून घ्या मित्रांनो, कोणत्या ॲपला कोणती दिलेली आहे आणि परमिशन ऑफ करा, कारण त्याच्यामुळे आपला डाटासुद्धा लीक होऊ शकतो. आहे तर विंडोजमध्ये आपल्या सिस्टीममध्येच राहणार, परंतु काहीही सांगता येत नाही कधी काय होईल. सायबर सिक्युरिटीनुसार आपल्याला अवेअर राहायचं, सायबर अवेअर आपल्याला राहणे गरजेचं आहे आताच्या काळामध्ये, कारण AI वाढत चाललेलं आहे आणि AI कधी आपल्या माणसाच्या अंगावर येईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अवेअर राहा आणि अवेअरनेस जागरूकता करा. आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. प्रायव्हसी तुमची महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे आत्ताच हे प्रायव्हसीची सेटिंग करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.